गुड मॉर्निंग सर्वांना. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत. आणि आज सकाळी सकाळी मी ब्रेकफास्टमध्ये बनवत होते सँडविच. ॲक्च्युली सँडविच आमच्याकडे सर्वांना खूप आवडतात, परंतु 2-3 महिने झाले मी सँडविचच बनवले नाही, कारण चटणी वगैरे बनवायचा कंटाळा केला. परंतु आता तेव्हा तब्येतही माझी जरा खराब होती, आता जरा व्यवस्थित आहे. सो आता मूडही आहे बनवायचा. तर तुमच्याकडे सकाळी सकाळी विकेंडला नाश्त्यामध्ये काय बनतं मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि आज मी सँडविच बनवत होते. तर नॉर्मल प्रोसेस आहे. बऱ्याचदा मी सँडविचची रेसिपीही देखील अपलोड केलेली आहे आणि गाऊचं फेवरेट सँडविच आहे हे. तर गाऊला मी चीज वगैरे टाकून देते, परंतु जेव्हाही मी भाजते म्हणजे आपले जे सँडविच आहेत तर ते छान भाजून घेते आणि मग त्यानंतर ओपन करून चीज टाकून कट करते. तर तिला खूप आवडतात हे सँडविच. आणि जेव्हाही ते सँडविच बनवते तेव्हा ती पटकन रेडी असते खाण्यासाठी, केव्हा होत आहेत म्हणून. आणि इथे माझं बीटरूटचा ज्यूस बनवत होते. ज्यूस नाही म्हणता येणार, स्मूथी बनवत होते. रोज सकाळी सकाळी मी ती स्मूथी घेते. आणि इथे झाले होते आपले सँडविच रेडी. आणि वीकेंड म्हटलं की दिवसभर कुकिंग चालू असतं. ब्रेकफास्ट, लंच, डिनर. आणि म्हणजे नॉर्मल डेजमध्ये तरी लंच आपण सकाळीच बनवून घेतो, डब्बा वगैरे बनवला की तेव्हाच. परंतु ब्रेकफास्ट, लंच, डिनर हे 3 प्रकार होतात वीकेंडला. तर माझेही होतात. आणि आज दुपारी मी प्रॉन्स बनवणार होते. मॅरिनेट मी रात्रीच करून ठेवले होते. त्यानंतर मी लागले होते क्लिनिंगला भाजी टाकून. तर भाजी होत होती, परंतु इकडे क्लिनिंग करता करता इथे माझं सिंक झालं होतं पॅक, म्हणजे पाणी खाली जात नव्हतं. तर माझ्याकडे एक व्हॅक्यूम क्लिनर आहे अशा प्रकारे, आणि फक्त 2 दिरहमचा आहे हा. तर त्याने खूप पटकन सिंक मोकळं होतं. परंतु असं नाही की पूर्ण क्लीन होतं. तर तुम्हाला गरम पाणी वगैरे टाकून त्याच्यामध्ये पावडर वगैरे टाकावीच लागते. परंतु एमर्जन्सी असेल तुम्हाला तर तुम्ही पटकन याने तुमचं सिंक आहे तर ते मोकळं करू शकता. आणि मला खूप इझी जातं. माझ्याकडे जवळजवळ 4-5 वर्ष झालं हे व्हॅक्यूम क्लिनर आहे. कधीही ब्लॉक झालं की मी पटकन यूज करून देते ते. आणि इथे आपली प्रॉन्स करी देखील रेडी होती, परंतु अजून छान शिजली नव्हती. सो मी झाकण ठेवून शिजवून दिली. आणि त्यानंतर मी थोडंसं रेस्ट करायला गेले, कारण भाकरी वगैरे झालेली होती. नमस्कार मंडळी. तर दुपारचा स्वयंपाक वगैरे झाला, जेवणही झालं आमचं. आणि मी आज खूप रिलॅक्स होते, कारण मी आज संध्याकाळी असं विचार करत होते की काहीतरी वेगळा सब्जेक्ट तुमच्यासोबत मी शेअर करेन. आणि दुपारी मी आज लाईव्ह गेले होते. सो मला खूप छान वाटलं. तुमच्या सगळ्यांचे प्रश्न मी ऐकले. बरेचसे म्हणजे मला बरेचसे प्रश्नही विचारले गेले आणि त्यांची उत्तरही मी दिली. तर तुम्हाला अजून काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही नक्की विचारा. आता वाजलेले आहेत 5:30. हे घड्याळ चालू केले, 5:45 वाजायला आलेत. आणि राघव जस्ट झोपलाय. गाऊ कराटेला गेले, कारण आज फ्रायडे आहे, तुम्हाला माहितीच आहे. आज माझे मिस्टर घरी आहेत, सो तेच घेऊन गेले गाऊला आणि नायराला देखील. तर आता मी फ्री आहे, कारण आता राघव झोपला. आणि घरातली कामं तशी आहेत, मला भरपूर सारी करायची आहेत, कारण छोटी छोटी कामं नेहमीच चालू राहतात, ती कधीच संपत नाहीत घरातली. तर मी आज तुमच्यासोबत हा विषय शेअर करणार होते की आम्हाला वीज बिल किती येतं, आम्हाला लाईटचं बिल किती येतं, किंवा इकडे कशी सिस्टीम असते बिलांची, मंथली असते का. तर हो, आम्हाला मंथलीच बिल येतं. जसं आपल्याला भारतामध्ये मंथली लाईट बिल येतं तसं आम्हाला इथे मंथली बिल येतं.
तर लाईट बिल म्हणजे ते फक्त लाईटच असतं असं नाही, आम्हाला इथे पाण्याचंही बिल येतं, लाईटचंही बिल येतं, गॅसचं देखील वेगळं बिल येतं आणि ते म्हणजे एकाच बिलामध्ये 3 सेक्शन असतात, लाईट बिल, गॅस बिल आणि लाईट बिल म्हणजे इलेक्ट्रिसिटी बिल, गॅसचं बिल, पाण्याचं बिल. तर आम्हाला इथे पाणी फ्री नाहीये दुबईमध्ये, तुम्हाला पाण्याचं देखील बिल येतं आणि हे जे टॅबला पाणी येतं हे आम्ही पित नाही, तर काही बरेचसे लोक आहेत तर ते पितात, त्याला फिल्टर लावून घेतात टॅपच्या पाण्याला. तर आम्ही बॉटलचंच पाणी यूज करतो आणि मी ओएसिसच्या बॉटल्स यूज करते, तर तुम्हाला दाखवते मी. तर अशा प्रकारे आहेत या ओएसिसच्या बॉटल्स. तर आम्ही जेव्हापासून अबुशगराला राहायला आलो तेव्हापासून मी ओएसिसच्याच बॉटल यूज करते. आधी मी रोलाला होते तेव्हा वेगळ्या बॉटल्स यूज करत होते. सो अशा प्रकारे आहेत आणि एक बॉटल 10 दिरहमला असते ती. 10 म्हणजे तुम्ही म्हणू शकता इंडियाचे 230 रुपये वगैरे. तर 230 रुपयाला एक बॉटल भेटते भरून पाण्याची. तर ती आम्हाला 2 दिवस जाते, हार्डली जास्त दिवस नाही जात. तर वीकली येतात त्या बॉटल्स बाहेर, म्हणजे एव्हरी सॅटर्डेला बॉटल्स आपण मोकळ्या बाहेर ठेवायच्या डोअरच्या बाहेर दुपारी आणि ते वॉटर वगैरे देऊन जातात किंवा प्रत्येकाचा एक वेगळा दिवस ठरलेला असतो. तसं फक्त ओएसिस ब्रँडच्या बॉटल भेटतात असं नाही, भरपूर सारे ब्रँड्स आहेत इथे. तर तुम्हाला जे पाहिजे, काही यांच्या कमी आहेत, काही बॉटल्सचे रेट काहींचे जास्त आहेत, तर आमचे जास्त आहेत आणि 6.5, 7.5, 8.5 पासून चालू होतात. आम्ही नवीन जेव्हा बॉटल घेतल्या होत्या तेव्हा त्यांचा रेट कमी होता, 8 होता. पण एक वर्षभर आम्ही एकदम वर्षाच्याच म्हणजे एक वर्षभर पुरतीन अशा बॉटल्स घेतल्या होत्या. 100 बॉटल्सचे एकदाच तिकीट्स घेतले होते, परंतु आता आम्हाला तिकीट्स नाही द्यावे लागत, आम्ही आता ऑनलाईन पे करतो. आणि आम्हाला ओएसिसचंच पाणी आवडतं. ओएसिसचं पाणी कधी म्हणजे टेस्ट लगेच लक्षात येते कोणत्याही पाण्याची. सो जाऊ देत, ते तो वेगळा विषय आहे. तर इथे लाईटचं बिल वगैरे आपण पाहत होतो. तर आम्हाला उन्हाळ्यामध्ये जेव्हा मम्मी पप्पा आई इथे होते तेव्हा आम्हाला 1000 दिरहम वगैरे बिल येत होतं. 1000 दिरहम म्हणजे तुम्ही म्हणू शकता 22,300 वगैरे. सो अशा प्रकारे इथे बिल येतं, 22,300 दिरहम. तर 1000च्या वरतीही बिल गेलेलं आहे आमचं उन्हाळ्यामध्ये जेव्हा मम्मी पप्पा आई होते तेव्हा. आणि बिल कशामुळे वाढतं तर टीव्ही जास्त चालू राहिला त्यामुळे जास्त बिल वाढतं, एसी चालू राहिला तर एसीनेही बिल वाढतं. तर आम्हाला आधी म्हणजे असं वाटलं की नॉर्मल आहे 1000 दिरहम, म्हणजे आमचा हा 3 BHK आहे ऍक्च्युली. तसा याला 2 BHK म्हणतात, परंतु याला 2 हॉल आहेत आणि 2 बेडरूम आहेत आणि 1 किचन आहे. तर हॉलला देखील डोअर आहे. सो ऍज अ 3 BHKच आहे हा. तर आम्हाला एसी 2 आहेत, 2 बेडरूम मध्ये 1 एसी आहे आणि 2 हॉलमध्ये आणि किचनला. तर असे 3 रूमला 1 एसी आहे, असे 2 एसी आहेत. त्यामुळे आम्ही एकतर तो चालू ठेवतो, हा चालू ठेवतो, असं दोन्हीपैकी एक चालू राहतो उन्हाळ्यामध्ये. परंतु जेव्हापासून थंडी चालू झाली तेव्हापासून आम्ही एसी लावलाच नाही. तर आता फॅन लावून घेतलेत आम्ही. तेव्हा मम्मी पप्पा होते तेव्हा फॅनही नव्हतं, त्यामुळे आम्हाला एसीच लावायला लागत होता. आणि बाहेरचं वातावरण एवढं गरम असायचं तेव्हा, विंडो जरी ओपन केले तरी गरम म्हणजे अशा उन्हाच्या झळा लागायच्या. सो त्यामुळे आम्ही एसीचा वापर जास्त करायचो, टीव्ही पाहण्यात जास्त यायचा आणि ऑब्व्हियसली कुकिंग वगैरे सगळं जास्त व्हायचं, पाणी जास्त म्हणजे यूज व्हायचं. त्यामुळे 1000 दिरहमच्या वरती बिल जात होतं. परंतु मम्मी पप्पा गेल्यानंतरही आम्हाला 1 महिना तसंच काहीचं बिल आलं 1000च्या दरम्यान. आणि त्यानंतर 1-2 महिन्याने आमचं बिल एवढं कमी झालं की 600-700 दिरहम बिल यायला लागलं. आणि अक्षरशः आम्हाला आता या मागच्या महिन्यामध्ये 250 म्हणजे 260-270च्या दरम्यान बिल आलेलं आहे. तर मला म्हणजे आनंद पण झालाय खूप. आणि माझे मिस्टर बोलले की फक्त गॅसचंच बिल जास्त आलंय, कारण आता सध्या असं होतं की इलेक्ट्रिसिटीचा युजच होत नाही जास्त, फॅन नाही लागत, टीव्ही नाही लागत. कारण आमचा टीव्ही बिघडलाय, टीव्ही तर आज बिघडलाय, परंतु 4-5 महिने झाले आम्ही गाऊला सांगितलं होतं की आपला टीव्ही बिघडलेला आहे, चालू होत नाही. आणि तिला खरंच वाटलं होतं ऍक्च्युली. आणि आम्ही रिमोटही लपून ठेवला होता. सो तिला सांगितलं की रिमोट देखील हरवलाय, रिमोट आम्हाला सापडत नाही. आणि तिला म्हटलं की तुझ्याकडनंच तूच ठेवला असेल, कुठे सापडव तू. परंतु त्यामुळे टीव्ही पाहिलाच गेला नाही. तर 4-5 महिने झाले असतील आता, दिवाळीच्या आधीपासून आमचा टीव्ही बंद आहे नॉर्मली. आणि आता आम्ही थोडे दिवसापूर्वी लावत होतो तर आमचा टीव्ही मे बी आज सकाळीच बंद पडलाय.
आणि कसा बंद पडला काही माहिती नाही, चालूच होत नाही. तर असो, ती गोष्ट वेगळी आहे. तर आता मला ते सांगायचं की आम्हाला वीज बिल वगैरे अशा प्रकारे आलेले आहेत. या महिन्याला आम्हाला सगळ्यात कमी बिल आलंय. आता मे बी अजून 1-2 महिने कमी बिल येईल. तर बिलाचा अंदाज कोणी काढू शकत नाही, कधीही वाढतं बिल असं काही नाहीये. तर इलेक्ट्रिसिटीवर आहे, आपल्या यूज करण्यावर आहे, गॅसचा यूज करण्यावर आहे, पाण्याचा यूज करण्यावर आहे. आणि मोस्ट ऑफ द टाइम्स बिल हे फक्त इलेक्ट्रिसिटीमुळे वाढतं, कारण इलेक्ट्रिसिटीच खूप महाग आहे इथे. सो त्यामुळे, आणि गॅसचं बिल म्हणजे महिन्याचं तसं 1000 रुपयांच्या आसपासच असेल, जास्त जात नाही, वाढत नाही जास्त, किंवा जास्तीत जास्त 1500 येतं. आणि पाण्याचंही तसंच काहीसं आहे, परंतु सगळ्यात जास्त इलेक्ट्रिसिटीचं येतं. तर आम्हाला मम्मी पप्पा असताना तेव्हा त्या पिरियडमध्ये, म्हणजे ते इंडियाला गेल्यावरही आम्हाला जवळजवळ 22,000च्या आसपासच बिल येत होतं इंडियन करन्सीमध्ये. आणि आता कुठे आम्हाला म्हणजे 260 दिरहम बिल आले. तर 260 म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की 5-6 हजाराच्या आसपास बिल आलेलं आहे. कमीत कमी बिल आहे ते आमच्यासाठी खूप, आणि आम्ही खूप खुश आहोत त्यामुळे. तर चला, आता कसं ऍक्च्युली इलेक्ट्रिसिटीचा, पाण्याचा अवाढव्य वापर चांगलाच नाही. तर अशा प्रकारे इथे बिल असतात. आणि एखाद्या वेळेला जर मला कॉमेंट वगैरे आले तर मी डिटेलमध्ये कशाचे काय रेट आहेत तेही सांगेल, काही प्रॉब्लेम नाही मला सांगायला, परंतु एवढ्या डीपमध्ये जायची गरज नाही आपल्याला. सो आणि असं नाही की आम्हाला 3 BHK आहे म्हणून एवढं बिल येतंय किंवा कमी येतंय, जास्त येतंय. आम्हाला स्टुडिओ होता तेव्हा आम्हाला खूप कमी बिल येत होतं, 200-250च्या दरम्यान. उन्हाळ्यातही यायचं 200-250-300 जास्तीत जास्त. आणि जेव्हा आमचा 1 BHK होता तेव्हा आमचं हार्डली 450-500 पर्यंत बिल जात होतं. उन्हाळ्यामध्ये 500-550च्या वरती कधी गेलं नाही. परंतु आम्हाला ह्या उन्हाळ्यामध्ये आम्ही इथे शिफ्ट केलं, त्यानंतर तेव्हाच आम्हाला जास्त बिल आलं. आणि त्याच्यानंतर आम्हाला अचानक हळूहळू कमी होत गेला, आणि 650-700 एकदा झालं, आणि डायरेक्ट 250 दिरहमवरच आलं, म्हणजे 260. मे बी 2 BHK साठी 260 मिनिमम असेल, असं काही असेल, कारण मिनिमम तेवढं बिल येतच कंपल्सरी. असं नाही की तुम्ही इंडियाला गेलात, पूर्ण फ्लॅट बंद आहे आणि तुम्हाला 0 दिरहम बिल वगैरे आलंय, तर असं कधीच होत नाही. जसं आपल्याला इंडियाला लाईटचं बिल मिनिमम काहीतरी येतं, तसं इथेही लाईटचं बिल मिनिमम काहीतरी येतं. तर अशा प्रकारे इथे लाईट बिल वगैरे असतं. तर चला, आता मी स्वयंपाक करणार आहे, परंतु माझे मिस्टर गेलेत मटण आणायला. आणि मी तुमच्यासोबत शेअर करते, मी सध्या इंटरमिटंट फास्टिंग करते 6 तासांची, 11 ते 6 मध्ये, किंवा जास्तीत जास्त कधी कधी मी 10:30 ते 4:30-5:30 म्हणजे 10:30 ते 4:30-5च्या दरम्यान जेवण वगैरे करते. तर मी आता जेवणार नाहीये, संध्याकाळचं स्किप करणार आहे, कारण मी आताच जस्ट 4:30 वाजताच जेवण केलंय. आणि दुपारी मी 10-11 वाजता खाल्लं होतं माझ्या मिस्टरांसोबत, गाऊसोबत. तर आता काही भूक नाहीये मला, आणि त्यामुळे मग मी आता माझ्या मिस्टरांपुरते आणि गाऊपुरतं मटण बनवणार आहे. माझे मिस्टर आता मटण आणायला गेलेत गाऊला, कराटेला सोडतील ते, मटण घेतील आणि मग येतील. सो मसाला काढलेला आहे, जास्त काही ताण घ्यायचा नाहीये मला. वेगळं काही केलं तर तुमच्यासोबत शेअर करेल, परंतु आज मी तुमच्यासोबत मटणची रेसिपी नक्की शेअर करणार आहे. तर चला. आणि इथे माझ्या मिस्टरांनी आणलं होतं मटण. तर मटण मी काय वॉश वगैरे करत नाही, माझे मिस्टर्स मला वॉश करून देतात. त्यानंतर मी तयारी करत होते, इथे कांदा वगैरे चिरून ठेवला होता आणि भाकरीची तयारी करत होते, गरम पाणी वगैरे बनवून. तर इथे तेलामध्ये मी कांदा छान परतून घेतला, गोल्डन ब्राऊन करून घेतला. थोडंसं सॉल्ट टाकलं जेणेकरून कांदा पटकन परतला जातो. त्यामध्ये हळद टाकली, थोडंसं धना पावडर टाकली आणि ते परतून घेतलं आणि त्याच्यामध्ये मटण टाकून दिलं. त्यानंतर मटणही छान थोडंसं परतून घेतलं, एक 5 ते 10 मिनटं. आणि त्यानंतर वरती एक प्लेट ठेवली, प्लेटमध्ये थोडंसं पाणी ठेवलं. त्यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे खाली, तर प्लेटमध्ये वरती जे पाणी ठेवतो आपण त्यामधलंच पाणी खाली उतरतं. आणि मटण शिजल्यानंतर इथे मी फोडणी देत होते मटणाला. तर इथे तेलामध्ये हळद, लाल तिखट, काश्मीरी चिली पावडर, धना पावडर आणि हा माझा घरचा मसाला आहे मम्मीने बनवलेला,
तर तोच मी सर्व भाज्यांना यूज करते आणि भाज्या खूप टेस्टी होतात. तर त्यामुळे मला मटन मसाला चिकन मसाला काही लागत नाही घरामध्ये. आणि त्यानंतर मी काळा मसाला घातला होता जो मी नेहमी बनवून ठेवते तो, आणि त्यामध्ये छान परतून घेतल्यानंतर मी चिकन टाकून दिलं. आणि मसाला चांगला परतल्यानंतरच वरून काहीही टाकायचं, चिकन वगैरे किंवा तुम्ही जीही भाजी बनवताय ती. चांगलं तेल सुटलं पाहिजे मसाल्याला. सो अशा प्रकारे इथे आपलं मटण झालं होतं रेडी. तुम्ही पाहू शकता छान तरी देखील आली होती. आणि माझ्या मिस्टरांना प्रचंड म्हणजे खूप आवडतं मटण. सो तरी मी जास्त प्रमाणात नाही बनवत. आता जवळजवळ 3-4 महिन्यानंतर पहिल्यांदा बनवलं असेल. आणि ते भाकरी तयार झाल्या होत्या, सोबतच राईस देखील बनवला होता. त्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर मी किचन वगैरे क्लीन करून ठेवलं. तर तुम्ही पाहू शकता एकदम डीप क्लीन केलं आहे. एक दिवस मी तुमच्यासोबत शेअर करेल मी डीप क्लिनिंग कसं करते संध्याकाळी झोपताना किचनचं. आणि इथे गाऊचे व्हाईट क्लोथ्स आहेत तर ते मी वॉश करून ठेवले होते, ते सुकण्यासाठी टाकले. आणि इथे रात्रीचं एव्हरी डे संध्याकाळी मी माझं जे डायनिंग टेबल आहे तर ते क्लीन करून ठेवते, कारण दुसऱ्या दिवशी आपल्याला डायनिंग टेबल लागतंच. सो त्यामुळे, आणि डायनिंग टेबल क्लीन असेल की आपलं घर देखील खूप स्वच्छ दिसतं. नमस्कार मंडळी. तर आत्ताच अशा प्रकारे संध्याकाळचं रुटीन आवरलंय. संध्याकाळच्या रुटीनमध्ये मी एवढंच करते, किचन पूर्ण क्लीन करते आणि गॅस वगैरे घासून भांडे वगैरे लावून द्यायचे. भांडे नितळलेली भांडी लावतही नाही, ती सकाळचीच लावते. आणि फक्त कपडे वगैरे सुकवायला वगैरे घालायचे असतील तर ते घालून घेते. आणि मेन म्हणजे डायनिंग टेबल पुसून घेते, कारण तो सकाळचा लागतो नेहमी त्यामुळे. पण बाकीचा पसारा असतो तो मी शक्यतो दुसऱ्या दिवशी आवरायचा प्रयत्न करते, कारण रात्री सगळ्यांना झोप येते तशी मलाही झोप येते. तर आत्ता राघव 4 तास झोपला होता, जवळजवळ 5 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. आणि तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.